श्री शिवलीला अमृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाला, श्री सरस्वतीला, श्री सद्गुरुनाथांना आणि भगवान श्री सांब सदाशिवास नमस्कार असो. वासनारूपी हत्तीला आपल्या धाकात ठेवणाऱ्या वनराज सिंह, रागरूपी ढगांना आपल्या शक्तीने पळवून लावणाऱ्या प्रभंजना, मदनरूपी अंधाराचा नाश करणारा प्रकाश सूर्या, हे चंद्रशेखरा, तू नंदीवर विराजमान असतोस. मत्सर रूपी वनास जाळणारा, दंभ पर्वताचा भेद करणारा, अहंकार शिराचा वध करणारा आणि धार्मिक वृत्तीची वृद्धी करणारा असा तू भगवान शंकर आहेस. आनंदरूपी कैलास पर्वतावर विहार करणाऱ्या, निगमागमास ही वंदनीय असणाऱ्या, दक्ष राजाच्या यज्ञाचा नाश करणाऱ्या आनंदरूपी सागरा, तू पूर्ण ब्रह्मानंद आणि दयासागर आहेस. नव्या अध्यायात सुतानी शौनकादिकांना ती शबर भिल्ल आणि राजा सिंहकेत यांची उद्धाराची अद्भुत कथा निवेदन केलेली आपण ऐकली. आता या अध्यायात एक नवी कथा ऐका. अनर्थ देशात एक देवरथ नावाचा वेदाध्यायी ब्राह्मण राहत होता. तो एका उच्च अशा कुळातला होता. त्या शारदा या नावाची एक सुंदर अशी मुलगी होती. ती अत्यंत रूपवान होती, चतुर होती. लोक तिच्या रूपाकडे टक लावून पाहत राहत. ती कन्या 12 वर्षाची होताच तिच्या पित्याने तिचे पद्मनाभ नावाच्या एका विप्रपुत्राशी लग्न लावून दिले. पद्मनाभ हा वेदविद्या पारंगत, सद्गुण भाग्यवान असा होता. त्याचे विद्या कौशल्य पाहून राजे थक्क होत. लग्न समारंभ झाल्यावर तो पद्मनाभ हा जावई काही दिवस सासऱ्याचे घरीच मुक्काम करून होता. एके दिवशी संध्याकाळच्या सुमारास तो नदीवर संध्यावंदनासाठी म्हणून गेला. संध्यावंदन करून परत येते वेळी अंधारात त्याच्या पायास एक विषारी साप चावला आणि त्याचा वाटेतच मृत्यू झाला. ही वार्ता गावात आली. तेव्हा आपल्या माता पित्यासह शारदाही त्या जागी धावत धावत आली. आपल्या पतीस मृतावस्थेत पाहून तिने धरणीवर अंग टाकले. ती म्हणू लागली की विद्याधन रूपी माझे जहाज बुडाले. आता माझी शया ओस पडली. आता मी कोणाबरोबर गुजगोष्टी करू? माझे भाग्यरूपी भांडार हे त्या काळसर्पाने चोरले. माझे सौभाग्य लुटले. आता ह्या अलंकाराचे मोल ते काय? असे म्हणून ती अंगावरचे दागिने काढून टाकू लागली. शारदेचा तो दारुण शोक पाहून तिथे जमलेल्या लोकांनाही फार वाईट वाटले. ते म्हणू लागले की हे भालचंद्रा, हे पशुपती देवा, अरे आता ही दुर्दैवी कन्या काय करेल? मग लोकांनी शोक आवरला. पद्मनाभाचे अंत्यसंस्कार केले आणि शारदेस बरोबर घेऊन तिचे माता पिता आत्ताही सारेजण स्वगृही परत आले. पुढे काही काळाने एकदा घरची सर्व मंडळी ही काही कामानिमित्ताने घराबाहेर गेली असताना एक अघटित नवल घडले. एक नेद्रू नावाचे एक वयोवृद्ध आणि अंध असे ऋषी आपल्या काही शिष्यांच्या सोबत शारदेच्या घरी आले. तेव्हा त्या सुसंस्कारित शारदेने त्यांना आसन दिले. त्यांचे पादे पूजन केले, नमस्कार केला. तेव्हा त्यांनी तिला सौभाग्यवती भव, पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. आपल्याला नमस्कार करणारी समोरची स्त्री ही कशी आहे त्या अंध ऋषीवरांना दिसले नव्हते. त्यांनी आपल्या अमोघ वाणीने तो तसा आशीर्वाद तर दिला. तो ऐकून एकीकडे तर शारदेस हसू येऊ लागले, तर दुसरीकडे ती खेद करू लागली. तेव्हा तिने सारी सत्य परिस्थिती निवेदन केली आणि ती म्हणाली, महाराज, अहो मी तर बालविधवा. मग असे असताना तुमचा हा आशीर्वाद आता खरा कसा होणार? तेव्हा ते ऋषी म्हणाले की एकदा माझ्या मुखातून गेलेला शब्द हा कल्पांतही खोटा होणार नाही. माझी तपश्चर्या ही खरी आहे. मी माझ्या तपोबळावर अघटित असे घडून दाखवीन. तेवढ्यात तिच्या घरचे बाहेर गेलेले सारेजण घरी परत आले. तिच्या आई, वडील, भाऊ यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ते म्हणू लागले की छे, हे असे विपरीत कसे बरे घडून येईल? ऋषींच्या मुखातून निघालेला आशीर्वाद हा अमोघ असतो.
तो पवित्र असतो, त्यामुळे रंकाचा राव होतो. तसेच जर आशीर्वादाच्या ऐवजी शाप मिळाला तर तो शाप कुळाचाही संहार करतो. शापाच्या सामर्थ्यानेच राजा नहुष हा सर्प झाला. विप्रशापानेच अवघ्या यादव कुळाचा नाश झाला. ब्राह्मणाच्या शापवानी बरोबरच इंद्राची सारी संपत्ती ही एका क्षणात सागरात बुडाली. तर राजा अंबरीशास मिळालेल्या शाप कारणानेच भगवंतास अवतरित व्हावे लागले. प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तिन्ही देवांनाही ब्राह्मणाच्या शापाची भीती वाटते. विप्राच्या शापानेच परीक्षिती राजा हा जळून भस्मसात झाला. जमदग्नी ऋषीच्या क्रोधित शापवाणीने त्याचे 4 पुत्र भस्म झाले. अनेक उत्तम अशा स्त्रिया असूनही पांडुराजास त्यांचा भोग घेता आला नाही. सगर राजाचे 60,000 पुत्र हे सुद्धा विप्रशापाने जळून भस्मसात झाले. नारदाच्या शापानेच कुबेराचे पुत्र हे वृक्षयोनीत जन्मास गेले. ब्राह्मणाच्या शापामुळेच कृष्णाच्या यादव कुळाचाही राज झाला. विप्रशापाने दंडक नावाचा प्रबळ राजाही शापदग्ध झाला. ब्राह्मणाचा शाप हा अतिशय वाईट, त्यामुळेच मृगराजास सरडा व्हावे लागले. गौतम ऋषींच्या शापामुळेच इंद्राच्या अंगास 100 शते पडली. गुरुच्या शापामुळेच प्रत्यक्ष चंद्रासही क्षयरोग लागला. अगस्ती ऋषींनी 3 आचमनात सागर पिऊन टाकला. मांडव्याच्या शापानेच यमधर्मास दासीपुत्र विदुर म्हणून जन्म घ्यावा लागला. ऋषीच्या तपस्वी यांच्या शापात इतकी मोठी ताकद असते की ते एका क्षणात रावास रंक करतात. त्यांचे सामर्थ्य असे असते की त्यांनी टाकलेल्या मंत्राक्षतांनी वटलेल्या वृक्षासही नवी पालवी फुटते. या आणि अशा उदाहरणावरून हे सिद्ध होते की ब्राह्मण, ऋषी, तपस्वी हे जगात श्रेष्ठ आहेत. त्यांच्यात ब्रह्मांड रचण्याचे आणि मोडण्याचे सामर्थ्य असते. आता ते अंध नेद्रुव ऋषी हे त्या शारदेस काय म्हणाले ते ऐका. ते म्हणाले, बाळ शारदे, आता मी काय सांगतो ते नीट ऐक. तू उमा महेश्वराचे व्रत धर. ओम नमः शिवाय या सिद्ध शिवमंत्राचा नित्य जप कर. पुढे ते तिला असेही म्हणाले की तुझे हे व्रत पूर्ण होऊन तुला त्याचे इच्छित फळ प्राप्त होईपर्यंत मी तुझ्याच अंगणात राहीन. असे म्हणून खरोखरच एक छोटी झोपडी बांधून ते ऋषी शारदेच्या घराजवळच राहू लागले. ते म्हणाले, बाळे, चैत्र किंवा मार्गशीर्ष या उत्तम मासात शुक्ल पक्षात ह्या व्रतास सुरुवात करावी. व्रत प्रारंभासाठी सोमवारचा दिवस असावा. त्या दिवशी अष्टमी किंवा चतुर्दशी तिथी असल्यास उत्तमच. हे शिवोपासनेचे व्रत हे 1 वर्ष करावे. या आणि अशा प्रकारे त्या ऋषींनी शारदेस जसे सांगितले त्यात कोणतीच उणीव न पडू देता ती ते व्रताचरण करू लागली. तिने ऋषीकडून शिवमंत्राची दीक्षा घेतली. तिने या पूजेसाठी एका छोट्या शिव मंदिराची उभारणी केली. तिने मांडव घालून तो नाना प्रकारे सुशोभित केला. या पूजा व्रताची माहिती देताना ऋषींनी तिला सांगितले होते की पूजेस अष्टगंध सुवासिक फुले असावीत. पूजास्थान सारून रांगोळ्यांनी सुशोभित करावे. फुलांच्या माळा मंडपी लावाव्यात. 16 वर्णाचे यंत्र तयार करावे. त्यात 8 पाकळ्या असाव्यात. तांदळाच्या आसनावर कलश स्थापित करावा. त्यास पाना फुलांनी सजवावे. मग उमा आणि महेश्वर यांच्या सुवर्ण प्रतिमा तिथे ठेवून त्या दोघांचे मनोभावे षोडशोपचार पूजन करावे. यथासांग विप्रभोजन आणि सुवासिनी पूजनाचा कार्यक्रम करावा. त्यांना षडशयुक्त अशा 4 पक्वान्नाचे भोजन घालून तृप्त करावे. दक्षिणा द्यावी. त्या दिवशी शिवमहापुराण शिवकीर्तन श्रवण करावे. रात्री शिवाचे भजन करावे. जागरण करावे. आपल्या सद्गुरूंच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून हे व्रत आचरावे. जो चंद्रासारखा नितळ आहे, ज्याचा वर्ण कापरासारखा आहे, जो दुधाच्या फेसासारखा धवल आहे,
जो तेजस्वी तर आहेच, पण जो चांदीच्या वर्णासारखा आहे, ज्याचे तेज हे कोटी सूर्याहूनही जास्त आहे, जो शुभ्र वस्त्रालंकाराने शोभून दिसतो आहे, जो या विश्वाची आनंद ठेव आहे, जो गुणातीत आहे, ज्याच्या मस्तकी पवित्र गंगा निवास करून आहे, ज्याच्या मस्तकी जटांचा मुकुट शोभतो आहे, ज्याने सर्पालंकार धारण केलेले आहेत, ज्याच्या मस्तकावर चंद्र आहे, जो शुभ्र भस्मांकित आहे, ज्याच्या भाळीचा तृतीय नेत्र हा अर्धोमिलिन आहे, ज्याने केयूर आणि वीरकंकण परिधान केली आहेत, ज्याच्या गळ्यात मुंडमाळा आहेत, ज्याचे दोन्ही डोळे हे चंद्र सूर्यासारखे आहेत, ज्याचा कंठ निळा आहे, ज्याने आपल्या दाही हातात त्रिविध प्रकारची आयुधे धारण केली आहेत, ज्यात खटवांग, त्रिशूल, कपाल, डमरू, अंकुश, पाश, नागचिन्हांकित घंटा, धनुष्य, पाशुपत, अस्त्र आणि कमळ ह्यांचा समावेश आहे, ज्याने शुभ्र व्याघ्र चर्म परिधान केले आहे, ज्याने स्फटिक वर्णाच्या हत्तीचे चर्म पांघरले आहे, जो रत्नांकित जडलेल्या आसनावर विराजमान झालेला आहे, शुभ्रवर्णीय कैलास पर्वतावर सहस्र योजने लांब असलेला, ज्याला खांब नाहीत असा ज्याचा सभामंडप आहे, जो आकाशातील सूर्याप्रमाणे चमकतो आहे, इंद्राच्या ऐरावतापेक्षाही अतिशय शुभ्र असलेल्या नंदी ज्याचे वाहन आहे, ज्याच्या गळ्यात शेष आणि तक्षक नागरूपी कंठभूषणे तळपत आहेत, ज्या सगुण रूपात तो अवघा ब्रह्मानंद एकवटलेला आहे, अशा भगवान शिवाचे शारदा मनोमन ध्यान करते. त्यास वंदन करून त्याचे पूजन करून शारदा आता तिच्या डोळ्यासमोर त्या माता पार्वतीचे रूप आणते. ती कशी आहे तर ती अत्यंत सुंदर सडपातळ मस्तकी चंद्रकोर न्यालेली आहे. तिच्या 4 हातात गदा, अंकुश, पाश आणि पद्म आहे. जिची अंगकांत ही कल्पवृक्षाच्या फुलांनी, मोगरा, बकुळ आणि धवल कमळांनी शोभून दिसते आहे. जिने हत्तीच्या गंडस्थळातील मोत्यांचे दागिने परिधान केलेले आहेत. त्या देवीचे रूपवर्णन ते काय करावे. ती सिंहकटी असून तिच्या पाठीवरची रुळणारे वेणी ही नागिनीसारखी आहे. तिचा चेहरा हा कमळासारखा आहे, तर तिच्या कमरेवर 12 आदित्यांची शोभा असलेला कमरपट्टा आहे. यापूर्वी ज्या कोण्या स्त्रियांचे सौंदर्यवती म्हणून वर्णन केले असेल तर सर्वांना या भवानीच्या पायाच्या अंगठ्यावरून ओवाळून टाकावे, अशी ही अधिक सुंदर आहे. कोट्यावधी मदनाचे सौंदर्य हे त्या त्रिभुवन सुंदरीस लाभले आहे. तिच्या अंगीच्या सुवासाने अवघे ब्रह्मांड भरून गेले आहे. तिच्या पावलांचे जिथे ठसे उमटतात तिथे रक्तवर्णीय कमळे उगवतात आणि तिच्या दंतपंक्तीचा प्रकाश जिथे पडतो तिथले खड्डेही दिव्यमणी होतात. या सकल ब्रह्मांडात तिच्यासारखे सौंदर्य आणखी कुणापाशी नाही. चंद्र, सूर्य आणि अग्नी हे सुद्धा तिच्यामुळेच शोभून दिसतात. इंद्र ब्रह्मादिक बालकांचे ती आपल्या गर्भात संगोपन करते. सकल विश्वातली अति उच्च अशी जी सुंदरता ती या देवीच्या ठाई एकवटली आहे. तिच्या कानातली कर्णफुले ही जणू काही चंद्र सूर्याच्या तेजापासूनच तयार केलेली आहे. त्याचा तिच्या गालावर पडणारा प्रकाश अत्यंत शोभून दिसतो आहे. तिच्या खालचा ओठ इतका लाल आहे की त्याच्या प्रकाशाने तिच्या नाकातील नथीतला मोती हा प्रवाळासारखा दिसतो आहे. त्या मोत्याच्या डोक्यावर देवीच्या डोळ्यातील काजळाची प्रभा पडली आहे. तो मोती गुंजेसारखा दिसत आहे. ती जेव्हा सुहास्य करते तेव्हा त्या हास्याने तो पुन्हा शुभ्र दिसतो. या हेमवतीचे शुभ्र दात हे एका रांगेत बसलेल्या हंसाप्रमाणे झळकत आहेत. तिच्या शुभ्र दातांवर तिच्याच लालसर ओठांची पडलेली प्रभा ही त्या दातांना डाळिंबाच्या दाण्यासारखी खुलवत आहे. तिच्या गळ्यातल्या मोत्यांचा हार व इंद्रनीळ मण्यासारखा चमकतो आहे, कारण त्यावर तिच्याच श्यामल देहकांतीची प्रभा पडलेली आहे. तिचे स्तन हे कमंडलू सारखे अमृताने भरलेले असून त्यातले अमृतपान हे तिचे बालके गणेश आणि कार्तिके हे करतात. प्रलयकाळीच्या चकाकणाऱ्या विजा गाळून जणू काही तिचे वस्त्र तयार केले आहे असे वाटते.
तिच्या कंचोकीस दिवे मोत्यांचे घोष लावले आहेत. तिच्या बाहुभूषणांची शोभा अवर्णनीय आहे. इंद्रनीलाप्रमाणे वर्ण असलेली, लीलावेश धारण करणारी, निज भक्तावर कृपा करणारी अशी ही आदिमाया शक्ती देवता आहे. ही आदिपुरुषाची चित्कला हीच ब्रह्मांडाची रचना करते. तीच ते रचते आणि मोडतेही. तिचे ते अनुपम असे रूप पाहून शिवाचेही समाधान होत नाही. तिच्या कानात डुलणारे कमळाचे गुच्छ हे आकाशातील नक्षत्रासारखे खुलतात. तिच्या भाळीची कुमकुम रेषा ही संध्या समयीच्या लालसर रंगासही फिके पाडते. ज्यावेळी विश्वाचा प्रलय होतो त्यावेळी तो शिव हा सगुणत्व त्यागुण निर्गुण होतो. त्यामुळे हिचे सौभाग्यत्व अबाधित असेच राहते. तिने 2 वेळा शिवाबरोबर विवाह केला आहे. तेव्हा तिने कपाळी बीजवरास धारण केले होते. तिच्या ओठी रंगलेल्या विड्याचे वर्णन करण्यासाठी अनेक कवी पुढे सरसावतात. या देवीच्या वेणीचे गुंफन म्हणजे जणू प्रयाग क्षेत्रीचा त्रिवेणी संगमच होय. तुझे काळेभोर कुरळे केस म्हणजे जणू काय यमुनेचे पाणीच. तिच्या गळ्यातील शुभ्र फुलांचा हार म्हणजे जणू ब्रह्मांडातून वाहणारी गंगा आणि त्यातील गुंफलेली लालसर फुले म्हणजे जणू गुप्त असलेली पद्मजन नंदिनी देवी सरस्वतीच होय. तिचे दिव्यालंकार म्हणजे जणू या प्रयाग तीर्थातले जलचर. तिच्या केसाच्या अग्रभागी असलेले फुलांचे गुच्छ हे सागराप्रमाणे शोभून दिसत आहेत. सकल ब्रह्मांडे एकत्र गुंफून केलेली मोहनमाळ तिच्या उरोभागावर शोभत आहे. जीवस्वरूपी तिचे दोन्ही स्तन म्हणजे तर जणू एखाद्या हिंदुळ्यावर आवरून बसलेले पक्षीच होत. ही देवी अखंड सौभाग्यवती असून तिने तिच्या हातात अक्षय चुडा भरलेला आहे. तिच्या दाही बोटातील अंगठ्या म्हणजे जणू नारायणाच्या दशावतारांची खून आहे. तिच्या पायातील पैंजणांचा मंजूळ ध्वनी होऊ लागला की शिव हा सुद्धा आपल्या समाधी अवस्थेतून जागा होतो आणि त्याच्या नेत्ररूपी चकोरांनी तिच्या मुखचंद्रमाकडे एकटक पाहत बसतो. या देवीचे जे परम भक्त आहेत ते तिच्या पायातील दोल्हारे आणि जोडव्यांसारखे शोभून दिसणारे आहेत. या आणि अशा शब्दात त्या आदिमाया पार्वतीची स्तुती करून शारदा तिचे नित्य ध्यान करीत असे. अशा प्रकारे नित्यनेमाने शिवपार्वतीची पूजा करायची, त्यांचे ध्यान करायचे, जप करायचा. हे व्रत शारदेने 1 वर्षभर केले. तेव्हा त्या अंध नेद्रुवा नामक ऋषींनी तिच्या त्या व्रताची यथासांग सांगता करून उद्यापनाचा कार्यक्रमही घडवून आणला. तेव्हा तिने 1100 दाम्पत्यांना शिवपार्वती मानून त्यांचे पूजन केले, त्यांना भोजन दिले आणि त्यांचा वस्त्र अलंकार देऊन उचित सन्मान केला. सांगतेच्या दिवशी शारदा ही आपल्या सद्गुरु सनीत शिवोपासना करीत असताना मध्यरात्रीच्या सुमारास अचानक तिच्या समोर देवी भवानी प्रकट झाली. त्या देवीच्या दिव्य प्रगटनाबरोबरच आणखी एक गोष्ट घडली. देवीच्या दिव्य तेजाचे किरण हे त्या अंध ऋषीच्या नेत्रात पडताच त्यांना दृष्टी प्राप्त झाली. त्या आनंदाबरोबर त्या गुरु शिष्याच्या जोडीने सद्गद होऊन देवी भवानीस मोठ्या विनयाने नमस्कार केला. त्या दोघांनीही नमन करून उभे राहत देवीची स्तुती चालू केली. विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे देवीचे दर्शन फक्त त्या दोघांनाच होत होते. त्यांच्याशिवाय अन्य कोणासही देवी दिसत नव्हती. तेव्हा त्या देवीची स्तुती करीत ते म्हणू लागले की हे भवानी जगदंबे, तूच मूळ प्रकृती आहेस, तू प्रणवरूपिणी आहेस, तू ब्रह्मास आनंद देणारी आहेस. सकल विश्वाचा प्रारंभ हा तूच असून तूच प्रत्येकाच्या हृदयातली चिदविलासिनी शक्ती आहेस. माते तुझा जय जयकार असो. हे देवी, तू हिमालयाची कन्या आहेस, तू सौभाग्याची गंगा आहेस, तू बाल गणेशाची जननी आहेस, तू वेदवद्य आणि भक्तहृदयाची चिदविलासिनी शक्ती आहेस. हे देवी, तुझ्या कृपेनेच अंदासही दृष्टी लाभते आणि पांगळाही उंच पर्वत चढून जातो. तुझ्या कृपेनेच मुका बोलू लागतो, मूर्ख हा ज्ञानी पंडित होतो. वाळूच्या खड्यांची रत्ने होतात आणि गारांना चिंतामणीचे रूप प्राप्त होते. हे देवी, तू या भवसागराचे भय दूर करणारी, भक्तांचे सदैव रक्षण करणारी, त्यांचे पालन पोषण करणारी, त्यांचे मन उत्साहित करणारी आहेस. तू वेदवद्या विप्रप्रिया असून ब्रह्मादिकांनाही तुझ्या ध्यानातच मग्न होऊन राहायला आवडते. हे त्रिपुर सुंदरी,
तू त्रिदोषांचे आणि त्रिविध तापांचे निवारण करणारी आहेस. जे भक्त भाविक तुझे श्रद्धायुक्त अंतकरणाने ध्यान चिंतन करतात त्यांना तू जड सूक्ष्म आणि कारण ह्या तिन्ही देहातून मुक्ती देतेस. भगवान शिवाच्या मनरूपी सरोवरात विहार करणाऱ्या हंसेनी तुझ्यातच ज्ञान आणि विज्ञानाचा सुरेख संगम आहे. तू विद्वान रूपी आहेस, सर्व साक्षी, सर्वव्यापी. ही जगदेश्वरी अंबिके तुझा जय जयकार असो. त्या दोघांनी केलेली ती देवीची स्तुती ऐकून देवी प्रसन्न झाली आणि म्हणाली, मागा, काय वर हवा? तेव्हा देवीस नम्र अभिवादन करीत मेध्रू ऋषींनी देवीस शारदेची सर्व कहाणी सांगितली. त्यानंतर ते देवीस प्रार्थना करू लागले व म्हणाले, हे देवी, माझ्या मुखातून तिला जो आशीर्वाद गेला आहे तो खरा व्हावा हीच माझी इच्छा आहे. तेव्हा देवी मृडाने सांगू लागली, हे ऋषीश्वरा, ही शारदा म्हणजेच पूर्वीची द्रविड देशातली विप्रकन्या होय. तिचे त्या जन्मीचे नाव होते भामिनी. हिला एक सवत होती. भामिनी ही तिच्या पतीची धाकटी बायको. ती त्याला अत्यंत प्रिय होती. हिने आपल्या सद्गुणांनी आणि सद्वर्तनाने आपल्या पतीचे मन जिंकून घेतले आणि नकळत थोरलीबद्दल त्याचे मन दूषित केले. हिच्या घराशेजारी राहणारा एक पुरुष हा तिच्यावर फिदा होता. एके दिवशी त्याने संधी साधली आणि तिचा हात धरला. तेव्हा सुशील भामिनीने त्यास पूर्णतः झिडकारले. तेव्हा तो काहीसा क्रोधित होऊन हिच्यापासून दूर निघून गेला. त्यास हिचे इतके वेड लागले होते की तो तिच्या सहवासासाठी वेडापिसा झाला. त्याने तिचा ध्यास घेतला. तो तिला मनोमन आलिंगन देऊ लागला. भामिनीचा त्याच्या मनास विलक्षण ध्यास लागलेला असतानाच तो दुराचारी मरण पावला. तिकडे हिच्या सवतीने तिला तो विधवा होशील असा शाप दिला. आपल्याला पती सुखापासून दूर करणाऱ्या सवतीस कोसत कोसत ती सुद्धा मरण पावली. पुढे कालांतराने तिचाही मृत्यू झाला आणि ती या शारदेच्या रूपाने या जन्मी जन्मास आली. त्या गतजन्मीच्या दुराचारी माणसानेच या जन्मी तिच्याशी विवाह केला. तोच पूर्वजन्मीचा दुराचारी हा पद्मनाभ रूपाने या जन्मी तिच्यावर सूड होऊन गेला. तर हिच्या या जन्मीचा पती हा सध्या द्रविड देशात आहे. इथून 360 योजने दूर असलेला तो ब्राह्मण हा अजूनही हिच्या प्रेमासाठीच तळमळतो आहे. हे ऋषीश्वर, तुझा आशीर्वाद खरा होण्यासाठी तो हिला स्वप्नात येऊन अंगसंग देईल की शारदा हे सुख स्वप्नात भोगेल. कालांतराने खरोखरच त्या शारदेस एक पुत्र होईल. तो शारदानंदन या नावाने जगात मोठे नाव कमविल. ज्याप्रमाणे शारदेस इकडे स्वप्नात तो आनंद अनुभवण्यास मिळेल, तसेच त्या विप्रासही हिच्याशीच अंगसंग केल्याची सुखसमाधान हे स्वप्नात लाभेल. त्यामुळे दोघेही सुखी होतील. हे असे भाकीत वर्तवून ती देवी भवानी अदृश्य झाली आणि त्या दिवसापासून शारदा रात्री आपल्या त्या पतीच्या भेटीची स्वप्ने पाहू लागली. आणि जसे अंबेने सांगितले असे स्वप्नात पतिसुख लाभल्याने जेव्हा शारदा गरोदर राहिली तेव्हा मात्र तिचे माता पिता, भाऊबंद आणि आप्तेष्ट यांना मोठे आश्चर्य वाटले. तसेच ते तिची त्याबद्दल निंदा करू लागले. देवीची करणी ही जरी अद्भुत आणि अतर्क्य असली तरी शारदाचे गरोदरपण हा लोकनिंदेचा विषय झाला. लोक तिची कुचेष्टा करू लागले. हे असे कसे घडू शकते? हिला देवी खरंच भेटली का? त्या देवीला या दोघांशिवाय अन्य कोणी पाहिले का? असे म्हणून तिच्याच चारित्र्याचा संशय घेऊ लागले. तेव्हा त्या लोकनिंदकापैकी एक जण असेही म्हणाला की या पापिनीस विद्रूप करून तिची गाढवावरून गावात वरात काढायला हवी. तो हे असले काही बोलतो न बोलतो तोच तिथे आकाशवाणी झाली की थांबा, शारदेवर असा कोणताच कलंक लावू नका. तिचा गर्भ खरा आहे. तेव्हा ज्यांची मने ही दूषित होती, कपटी होती, स्वतः पापी होत ते लोक त्या आकाशवाणीसच असत्य म्हणू आणि ठरवू लागले
तेव्हा त्यांच्यामधला एक पुण्यवंत वयोवृद्ध त्या लोकांना म्हणाला, अरे बाबांनो, ती ईश्वराची माया मोठी अद्भुत आहे. तिच्या किमयेनेच खांबाविना आकाश पेलले आहे ना. तिच्या सत्तेनेच ही पृथ्वी जड असूनही ती पाण्यात न बुडता पाण्यावर तरंगत आहे ना. आकाश फिरणाऱ्या चंद्र, सूर्य, ग्रह, नक्षत्रे, तारे ह्यांना कोणाचा आधार आहे का? तो परमात्मा हा आपल्या सर्वांच्या देहात निवास करून आहे, पण तो शोधून तरी सापडतो का? अरे बाबांनो, पंचमहाभूते ही खरी तर एकमेकांच्या विरोधातली, पण ती सुद्धा त्या प्रभू सत्तेने एकत्र कार्य करतात ना. बाबांनो, मातेच्या गर्भात त्या जीवाचे 9 महिने रक्षण कोण करतो? अरे बाबांनो, तो ईश्वर काय अद्भुत करत नाही? पूर्वी युपकेत राजाचे रेत पाण्यात पडले. ते पाणी एका वेश्येने प्राशन केले. त्या जलाने ती गर्भवती राहिली आणि तिने पुढे उचित समयी एका बालकास जन्मही दिला. तसेच विभांडक नावाच्या एका ऋषीचे रेत पाण्यात पडले. ते एका हरणीने प्राशन केले. तिला जो बालक झाला तोच शृंग ऋषी नाही का? या शृंग ऋषीनेच राजा दशरथाचा यज्ञ केला. ते तर माहीत आहेच ना. सौराष्ट्रातील एका राजाने एका हरणीस केवळ हात लावताच ती गर्भिणी राहिली व तिने एका पुत्रास जन्म दिला. सत्यवतीचा जन्मही मत्स्य गर्भातूनच झाला. तिचा मत्स्यबंधू हा पण एक राजपुत्रच होता ना. त्या महिषासुराचा जन्म सुद्धा एका म्हशीच्या पोटी झाल्याचे तुम्ही वाचले आहेच ना. अरे बाबांनो, कित्येक ऋषी हे इतके प्रभावी आणि तपोश्रेष्ठ होते की केवळ त्यांच्या शब्दाने गर्भधारणा होत असे. रोहिणीच्या पोटी बलराम हा कसा जन्मास आला बरे? द्वापार युगात सांबाच्या पोटी मुसळ जन्मास आले. हा चमत्कार कोणी घडवला? एका कुंतीने 5 देवांशी संग केल्यानेच तिच्या पोटी पांडवांचा जन्म झाला ना. वयोवृद्ध व्यक्ती हे दाखले देतच होती आणि तिकडे दुर्जन हे त्या शारदेची देववाणीची निंदाही करीत होते. तेवढ्यात पुनशः एक देववाणी घुमली. ती देववाणी लोकांना सांगू लागली की जर तुमच्यापैकी कोणी शारदेची निंदा करील तर त्याचे तोंडात किडे पडतील, त्याच्या जिभा चिरल्या जातील. तेव्हा ज्ञानी व अनुभवी लोकांनी इतरांना ही देववाणी खरी असल्याची पुष्टी दिली. पण त्याचाही पुढे जाऊन जेव्हा काही दुर्जनांनी आपली जीभ शारदेची निंदा करीत पुढे रेटली तेव्हा त्यांच्या जिभा चिरल्या गेल्या, त्यांच्या मुखातून किडे खाली पडू लागले. हा चमत्कार प्रत्यक्ष पाहिला आणि अनुभवला तेव्हा लोकांनी क्षमा मागत शारदेचे पाय धरले. ते तिची खरी पतिव्रता आहेस म्हणून स्तुती करू लागले. पुढे काही कालांतराने तिला जेव्हा मुलगा झाला तेव्हा सर्वांनी त्या बालकाचे शारदानंदन असे नामकरण केले. तो बालक चंद्राच्या कलेप्रमाणे दिसामासांनी वाढू लागला. वयाच्या 8व्या वर्षी त्याचा व्रतबंधन विधी करून त्यास वेदाभ्यासास पाठवले. तेव्हा त्याने सर्व वेदशास्त्रे आणि पुराणे ही मुखोद्गत केली. ज्याप्रमाणे नवग्रहात सूर्य चमकतो तसा हा शारदानंदन पंडिताच्या सभेत शोभू लागला. तसे याने अनेक शिव अनुष्ठाने करून सदाशिवासही प्रसन्न करून घेतले. त्यानंतर एका महाशिवरात्रीच्या पर्वणीस शारदा आपल्या पुत्रास सोबत घेऊन गोकर्ण क्षेत्रास शिवदर्शनास गेली. त्यावेळी दैवयोगाने तो द्रविड देशी असलेला शारदेचा पती देखील तिथे यात्रा करीत करीत आला. त्या दोघांची तिथे भेट झाली. परस्परांना पाहून त्यांना मनात फार कष्ट झाले. तेव्हा शारदेस देवीच्या वचनाची आठवण झाली. देवी तिला त्याची भेट होताच आपल्या व्रताच्या अर्धे पुण्याने पुत्रपतीला देऊन टाक असे सांगितले होते. तसेच तू तुझ्या पती भेटीनंतर त्याच्यासोबत 4 महिने राहा. त्या काळात तू त्यांच्याशी अंगसंग करू नकोस. तसे केले तरच तुला त्यानंतर शिवपदाची प्राप्ती होईल असे तिला देवीने सांगितले होते. त्यानुसार त्या शिवरात्र यात्रेत पतीची भेट होताच परस्परांना ओळख पडताच शारदेने त्याचे चरण धरले
त्या सारा वृत्तांत सांगितला आणि शारदानंदनास त्याचे हवाले केले. आपल्या व्रतातले अर्धे पुण्य तिने पतीस दान दिले. ती पतीबरोबर त्या द्रविड देशी गेली. तिथे शारदा ही पूर्ण व्रतस्थपणे राहिली. ती दुरूनच पतीचे दर्शन घेत असे. देवीच्या वरदानाप्रमाणे शारदेचा तो पुत्र जगात खरोखरच मोठा नावलौकिक मिळवता झाला. तो आपल्या माता पित्यांची सेवा ही साक्षात शिव पार्वतीचीच आपण सेवा करतो आहोत असे मानून करीत असे. जो माता पित्याची सेवा करीत नाही त्याचे ज्ञान, त्याची विद्या ही धिक्कारण्यासारखीच आहे. जो घरात पत्नीच्या माहेरच्या लोकांचा गोतावळा गोळा करतो आणि इकडे आपल्या माता पित्यास मात्र दूर लोटतो, त्यांना अन्न पाणी देत नाही, त्यांच्याशी नीट वागत नाही, अशा पाप्याचे तोंडही पाहू नये. त्याने कितीही शास्त्र अभ्यास केलेला असला तरीही तो पाप्याहून पापी दुराचारी आहे अशाचे तोंडही पाहू नये. समजा की चुकून जरी त्याचा स्पर्श झाला तर स्नान करावे. अशी व्यक्ती ही महादोषी असते. त्यास पुढे अनेक यमयातना भोगाव्या लागतात. पुढे काही काळाने शारदेच्या पतीचे निधन झाले. तो परमभाग्याने आणि पदरी असलेल्या पुण्याईने शिवपदास गेला. त्यावेळी शारदेनेही त्याच्यासोबतच सहगमन केले. तिलाही कैलासपद प्राप्त झाले. ते उभयता शिवचरणाशी सुखाने राहू लागले. श्रीधर कवी म्हणतात की, श्रोतेजन हो, हे शिवलीला अमृत अत्यंत सुरस असे आहे. त्याच्या सेवनाने, त्या शिवनामाच्या दिव्य रसायनाने सर्व प्रकारचे रोग हे दूर होतात. उपासकास उत्तम आरोग्य प्राप्त होते. जे या मृत्यूलोकीच्या मायेने भ्रमले आहेत त्यांना हा सुधारस आवडत नाही. जे खरे भाग्यवंत पुण्यवंत आहेत तेच या अमृताचे रसपान करतात. तेच या रसपानास खऱ्या अर्थाने पात्रही असतात. म्हणूनच ब्रह्मानंदाचा श्रीधर हा श्रोत्यांना नम्र विनवणी करतो की तुम्ही हे शिवलीला अमृत जीवाच्या आवडीने श्रवण करा. ते असेही म्हणतात की या पुढच्या अध्यायातील कथा ही यापेक्षाही अत्यंत सुंदर आणि सुरस अशी आहे. त्याच्या श्रवण आणि पठनाने वक्ता आणि श्रोता दोघांचेही शिवकृपेने कल्याण होते. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीला अमृताचा हा 10वा अध्याय भाविक भक्तजन मोठ्या प्रेम आदराने श्रवण करोत. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी.